पंकजाताई, शेवटचा दिवस मला आठवतोय. आपण सगळे त्या कारखान्याच्या पटांगणात होतो आणि एवढा मोठा लाखोंचा जमाव, एवढे लोक कार्यकर्ते, पत्रकारांशी लोकांचा वाद झाला. म्हणजे त्यांना दिसत नव्हतं म्हणून तो सगळा वाद पाहत होतो आणि नंतर मग जाळपोळी झाली. एक मुलगी म्हणून ते सगळं आवरताना तुमच्या डोळ्यातलं जे पाणी आहे, ते मला असं दिसत होतं की ते पाणी बाहेर नाही पडत आहे. तुम्हाला लोकांना आवरावं लागतंय. मग देवेंद्रसुद्धा आले, त्यांनी आवाहन केलं. राजीव प्रताप रुडी त्यांनी आवाहन केलं. प्रचंड मोठा भाव होता. माझा खूप साधा प्रश्न आहे, की हे जे अश्रू आहेत, ते किती दिवसांनी बाहेर पडले? कारण प्रत्येक मनुष्य स्वभाव आहे, की आपण अश्रू थांबवून ठेवतो, कारण समोरची परिस्थिती असते. तो क्षण कधी आला नंतर? मला असं काही आठवत नाही, कारण ते सगळं नैसर्गिक होतं. मी काय ठरवून काय वागत होते मला आठवत नाही. तेव्हा खूप दगडफेक होत होती, मला एवढंच दिसत होतं. आणि मला बाबांना तिथे न्यायचं होतं. मला असं तेव्हा माझ्या अजेंड्यावर असं होतं की ते बाबांना इजा होईल. आणि मी लोकांनाही तेच म्हणले वाटतं, मला आठवत नाही मी काय बोलले त्या ह्याच्यामध्ये. आणि लोक साहेबांना इजा होईल म्हटल्याबरोबर लोकही ऐकतील असं कुठेतरी माझ्या मनात पण फीड होतं. माझे वडील त्यावेळेला एवढे मोठे आहेत, आणि तो सगळा लाखोंचा जमाव आणि सगळं तो म्हणजे ते वातावरणच खूप हे होतं. बाबा एवढे मोठे आहेत, हे तेव्हा कळलं असं वाटतं तुम्हाला? की त्याआधीच तुमच्या संस्कारामध्ये कळत होते? बाबा मला नेहमीच लार्जर दॅन लाईफ वाटायचे मला. पण बाबा गेल्यानंतर त्यांची किंमत मला आणि माझ्याबरोबरच्या आणि सगळ्यांना कळली असेल. मला वाटतं आम्ही त्यांना गृहीत धरत होतो आणि त्यांच्या नसण्याने ते कितीतरी मोठे होते, जास्त जाणवतं, हे मात्र खरं आहे. आणि बाबा गेल्यानंतर मला असं मनसोक्त रडताही आलं नाही. माझी आई बिचारी नेहमी रडत असायची, मी तिच्याजवळ बसूही शकले नाही. कारण हजारोच्या संख्येने लोक भेटायला यायचे. आमच्या परळी शहरामध्ये असे 2-2 किलोमीटर लाईन असायची. लोक उपाशी तापाशी फक्त माझ्या समोर येऊन बसायचे, 2 मिनटं भेटायचे, जायचे. इतकी मी बिझी होते त्या ह्याच्यात की मला स्वतःचं दुःखला वाट करून देताही आली नाही ना. माझ्या घरच्यांवर बसून मला मनसोक्त रडता आलं नाही. पण असं 1-2दा झालंय की मी खूप कोलॅप्स झाले. आणि जेव्हा एक खुर्ची आहे आमच्या घरात जिथे बाबा नेहमी बसायचे, त्याच्यावर बसून त्यांचं नाव यायचं, त्यांची दाढी करायचा. आणि ती खुर्ची म्हणजे बाबांची खुर्ची आहे, त्या खुर्चीला अजून बाबांचा वास आहे. आणि ती खुर्ची अशी एक दिवशी ठेवली होती आणि मला राग आला. ती खुर्ची बघून मी खूप डिस्टर्ब झाले. आणि मला आठवतं त्या दिवशी माझा बाण फुटला आणि मी ती खुर्चीला बघून पकडून खूप ओरडाआरडा केला, रडापडी केली. आणि मग आय थिंक मला इंजेक्शन देऊन नंतर झोपवलं डॉक्टरने, मला आठवत नाही आता. पण अजूनही मला वाटतं की जेवढं मला व्यक्त करायचं ते मला व्यक्त करता येत नाही अजूनही. आणि कारण मग मी कुठेतरी माझ्या भावनांचा मंच करते असं वाटायला नको. पण ते फ्रीज झाले आता, ते अश्रू ते तेवढ्या ह्यानी येत नाही. बिलकुल. पण एक नाही, आठवण मी आणखी शेअर आणखी एक करेन, आता आणखी तुम्ही एक महत्त्वाचा बोलल्यावर माझ्या प्रश्न आहे. लक्षात आलं. नाही, म्हणजे तुम्हाला पंकू म्हणताना आम्ही पाहिलेलं आहे. आता एवढा मोठा माणूस, एवढा मोठा राजकारणातील व्यक्ती, प्रत्येक माणूस हा आयुष्यामध्ये कधी ना कधी डिस्टर्ब असतो. म्हणजे एवढं सगळं करूनसुद्धा त्याला पक्षामध्ये स्थान मिळत नाही किंवा स्वतःच्या आयुष्यामध्ये काही प्रश्न निर्माण होतात. पंकज, आम्हाला हे सांगा, की त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात कठीण प्रसंग कुठला होता? काय तुमच्या नजरेने काय दिसलं? एक प्रसंग, प्रमोद मामा गेला तेव्हाचा मला वाटतं. मी जेव्हा त्यांना खूप पहाडी होते ते कोसळताना पाहिलं, खूप डिस्टर्ब झाले होते ते, खूप अस्ताव्यस्त झाले होते. प्रमोदजी गेल्यानंतर ते खूप खूप दुःखी होते. आणि मला वाटतं त्यांचा एक मनाचा कप्पा तो नेहमी असा सुन्न राहिला. आणि ते सदैव, आणि ते मी तरी दाबते बाबांचं दुःख किंवा मी थोडंसं ओपन नाही, पण ते प्रमोदजींविषयीच्या भावना नेहमी मोकळ्या बोलून दाखवायचे. आणि दुसरं मला वाटतं, जेव्हा त्यांचे बंधू त्यांना सोडून गेले तेव्हा ते खूप दुःखी झाले होते. खूप त्यांना वाईट वाटलं आणि इतके स्कार्ड झाले, इतक्या वेदना झाल्या की ते जेव्हा घेतली त्यांनी, तेव्हा आनंदी व्हायचं सोडून त्यांनी मला विचारलं की मला का सोडून गेले असतील हे लोक. तर त्यांना ते खूप जिव्हारी लागलं होतं आणि ते तशीच वेदना घेऊन ते गेले. ते खूप वाईट वाटलं त्यांना त्याचं. पंकजा, गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री झालेलं आवडेल? त्यांचं स्वप्न फक्त मुख्यमंत्री व्हायचं का नव्हतंच, भाजपमधले त्यांचं इतर सगळं लोकही स्वप्न पूर्ण पूर्ण करू करायला शकतात? मला आवडेल. सगळं स्वप्न पूर्ण करायला मला त्यांचं आवडेल. भाजपचा मुख्यमंत्री व्हावा हे त्यांचं स्वप्न होतं. आणि माझ्या एवढ्या दुःखावर सुद्धा त्याच्यामध्ये योगदान देण्यात मला यश आलं.
भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी मी माझ्या सगळं दुःख बाजूला ठेवून मी 350 सभा घेतल्या महाराष्ट्रात, कानाकोपऱ्यात गेले, फिरले, सगळं केलं आणि मला समाधान आहे की मी ते करू शकले. ते बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यात मला यश आलंय. पण हे मीच मुख्यमंत्री व्हावं वगैरे असं काही त्यांचं स्वप्न नव्हतं. नाही आणि कानाकोपऱ्यात फिरताना वर्षभराचं काम झालं आहे. म्हणजे 6 महिने राज्य सरकारला झालेत, केंद्रात 1 वर्ष आलं आहे. पंकजा, अनेक शेतकऱ्यांना म्हणजे अच्छे दिन पाहायला मिळाले नाहीत अशी त्यांची भावना आहे. तर इथे तुम्हाला काय वाटतं, म्हणजे अच्छे दिन आलेत म्हणजे गोपीनाथ मुंडे म्हणजे भाजप आणि भाजप आणि शिवसेनाचे जे खासदार आहेत ते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे एवढे सगळे आलेले आहेत. अच्छे दिन लोकांना दिसले नाही याची खंत वाटते तुम्हाला कधी? ते पहा, अच्छे दिन लोकांना दिसले नाही अशी माझ्या मनात खंतच नाही आहे. अच्छे दिन लोकांना दिसणार आहेत. मुळात नारा नरेंद्र मोदींचा भ्रष्टाचारमुक्त भारत करायचा होता आणि खरंच या वर्षभरात असं काम झालेलं आहे जिथे कुठेही भ्रष्टाचार, स्कॅम ह्या गोष्टी कुठे आहेत. लोक आता जबरदस्ती काय आरोप करतील, पण एक चांगल्या कामाचा पायंडा त्यांनी पाडलेला आहे. प्रशासनावर एक मोठी पकड निर्माण झालेली आहे. या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय झाले नाहीत हे म्हणजे शेतकरी म्हणत नाही आहेत. ही जी अच्छे दिनची एक विटंबना होती ती लोक नाही करत आहेत, जनता नाही करत आहेत आणि नरेंद्र मोदी या देशाचं चांगलं करण्यासाठी आले आहेत. त्यांच्यामुळे एक प्रतिष्ठा इंटरनॅशनल लेवलवर आपल्या देशाला मिळाली आहे आणि एक चांगले कॉन्सेप्ट्स घेऊन ते आले आहेत जे सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनातले भाग आहेत. बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छता अभियान असेल, या सगळ्या गोष्टी त्यांनी हातामध्ये घेतल्या आहेत आणि साध्या साध्या गोष्टींना आंदोलनाचं रूप केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं अच्छे दिन आलेले आहेत आणि ते अजून अच्छे होणार आहेत. नक्कीच लोकांना याची प्रचिती येत आहे आणि येणारही आहे. बीडची मराठवाड्याची लोक गोपीनाथरावांनंतर एक त्यांना लोकनेता म्हणून सापडला म्हणून त्यांच्या डोळ्यात जाणवतं. म्हणजे तुम्ही बँकेची निवडणूक जिंकला, तुम्ही कारखान्याची निवडणूक जिंकला, ज्यावेळी तुमचे संचालक जे होते ना त्यांच्या डोळ्यांमध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये एक वेगळा भाव होता. त्यांना त्यांचा लोकनेता सापडला अशी एक होती. आम्ही मराठवाड्याचा नवा लोकनेता म्हणून तुमच्याकडं मराठवाडा पाहतोय का, किंवा कार्यकर्त्यांमध्ये काय भावना आहे ती तरी तुम्ही सांगाल? कार्यकर्त्यांमध्ये तर साहजिक हीच भावना आहे की मी साहेब आहे. त्यांनी मला ताई साहेब म्हणायला सुरुवात केली की त्यांना साहेब साहेब म्हणायची एवढी सवय. ही त्यांची भाबडी भावना आहे, त्यांचं प्रेम आहे, पण माझे प्रयत्न नक्की त्याच्याकडेच असेल. जसं तुम्ही आत्ता म्हणालात की मला मराठवाड्याचं लोकनेता व्हायला आवडेल का, तर साहजिक आहे. ते माझं करणं म्हणजे साहेबांचे स्वप्न पूर्ती करणं आहे. लोकांच्या मनातला नेता होणं हे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं अचीवमेंट राजकारणात आहे आणि ते साहेबांनंतर व्हायला मला आवडेल. त्याच्यासाठी मला प्रयत्न करावा लागेल, तेवढं काम करावं लागेल, तेवढं मोठं व्हावं लागेल. बघू, लोकांच्या आशीर्वादाने शक्य होईल. पंकजाताई, तुम्ही आज आमच्याबरोबर बोललात आणि तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला त्याबद्दल शुभेच्छा. जय महाराष्ट्रकडून तुमच्या संपूर्ण पुढच्या वाटचालीच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. तुम्ही बघत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.